नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गॅस सिलेंडरनंतर आता इंधन टंचाईची भीती व्यक्त होत आहे. पेट्रोल तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील सर्व 145 पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध असून साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. नमस्कार, मी भाग्यश्री विसपुते, जिल्हाधिकारी धुळे. सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत काही बातम्या येत आहेत. धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही. धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि तिघ तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये. जर ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन कुठलेही गैरप्रकार किंवा अनधिकृत साठा कुणी करत असेल किंवा जीवनावश्यक वस्तू कायद्याचं उल्लंघन करत असेल तशा एजन्सीजवर किंवा तशा लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. आणि सुरक्षितेच्या कारणास्तव सुद्धा कोणीही प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये किंवा कंटेनर्समध्ये या गोष्टींचा साठा करू नये. तरी मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नये. जी अधिकृत माहिती शासनाकडून किंवा प्रशासनाकडून तुम्हाला देण्यात येत आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि प्रशासनाला मदत करावी. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.